नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. RRB NTPC 2024 ग्रॅज्युएट पोस्ट लेवलची परीक्षा आणि अंडर ग्रॅज्युएट पोस्ट लेवलची परीक्षा अशा दोन वेगवेगळ्या परीक्षा मित्रांनो NTPCच्या होणार आहे. आणि 3 ते 4 दिवसापूर्वी ग्रॅज्युएट लेवल आणि अंडर ग्रॅज्युएट लेवल या पोस्ट संदर्भातलं एक नोटीस जी आहे न्यूजपेपरसाठीचं पब्लिश झालेली होती. त्याचा व्हिडिओ बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आहे. आपण तो सगळ्यांनी बघितला असेल. आणि आज मित्रांनो ऑफिशियल फुल नोटिफिकेशन, संपूर्ण नोटिफिकेशन, कालच मी एक व्हिडिओ केला होता आणि सांगितलं होतं की त्याच्यात बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे SMS होते किंवा फोनवरनं विचारत होते की हे नोटिफिकेशन ऑफिशियल येणार कधी, संपूर्ण नोटिफिकेशन. मी सांगितलं होतं एकतर ते 14ला येईल, जिथून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात होणार आहे त्या तारखेपासून, किंवा एक दिवस आधी येईल. आणि आज मित्रांनो हे नोटिफिकेशन आउट झालेलं आहे. या नोटिफिकेशनमधली सगळी इन्फॉर्मेशन जी महत्त्वाची आहे त्याच्यात अभ्यासक्रम, परीक्षेची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयाची मर्यादा, त्याच्यानंतर निवडीची प्रक्रिया काय असेल, या सगळ्यांबद्दलचं उहापोह डिस्कशन आज या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. जागा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो, 8113 इतक्या जागा आहेत ग्रॅज्युएट लेवलच्या पोस्टसाठी. अंडर ग्रॅज्युएटचं वेगळं व्हिडिओ मी करणार आहे जेव्हा त्याचं नोटिफिकेशन येईल तेव्हा. आणि मित्रांनो एकदम कमी वेळेत तुम्हाला मी संपूर्ण माहिती या सगळ्या बाबींची इथे देणार आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं मित्रांनो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. खूप महत्त्वाचं आहे. नुसतं सबस्क्राईब करू नका, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नवीन जाहिराती म्हणजेच नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ नीट बघायचा, ऐकायचा, जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे. काही कमेंट्स असतील, काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत आणि मित्रांनो सगळे डाऊट तुम्हाला क्लिअर करून घ्यायचे आहेत. बघूया मित्रांनो, एक्झामचं ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे आणि बोर्डेज करिअर अकॅडमी कामाला ऑलरेडी लागलेली आहे विद्यार्थ्यांच्या प्रिपरेशनसाठी. बोर्डेज करिअर अकॅडमीचं जे ऑफलाईन आणि ऑनलाईन जी बॅच आहे मित्रांनो, ही बॅच सुरू झालेली आहे 10 सप्टेंबर पासून. तुम्ही ती जॉईन करू शकता आणि या 8113 मधली एक पोस्ट ही तुम्ही मिळवू शकता. डिटेल माहिती बोर्डेज करिअर अकॅडमीच्या तुम्ही त्या याला गेलात ॲपला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा, माहिती करून घ्या किंवा डायरेक्ट येऊन संपर्क करू शकता छत्रपती संभाजीनगरला. मित्रांनो आता आपण वळूया RRBचं ऑफिशियल संपूर्ण नोटिफिकेशन, फुल नोटिफिकेशन त्याच्याकडे आणि महत्त्वाचे पॉईंट कव्हर करूया. मित्रांनो हे नोटिफिकेशन आहे ग्रॅज्युएट लेवल पोस्टसाठीचं आणि कुठल्या पेजवर काय काय माहिती आहे याचा एक इंडेक्स त्यांनी दिलेला आहे. महत्त्वाचे आपण फक्त पॉईंट कव्हर करणार आहे. बघा 13 तारखेला आज हे ऑफिशियल नोटिफिकेशन वेबसाईटला पब्लिश झालेलं आहे. उद्यापासून म्हणजे 14 सप्टेंबर पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात होते आहे. लास्ट डेट मित्रांनो जी ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट लास्ट डेट आहे ती आहे 13 ऑक्टोबर 2024. ठीक आहे. थोडक्यात 1 महिन्याचा पूर्ण वेळ तुमच्याकडे आहे. याचा अर्थ तुम्ही अगदी शेवटच्या 3-4 दिवस शिल्लक असताना, कमी असताना, बाकी असताना तो फॉर्म भरायची गर्दी करा असं अजिबात करायचं नाही. नीट वाचा. 1 ते 2 दिवसानंतर हे सगळं PDF वाचल्याच्या नंतर, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे PDFची, मग 3 ते 4 दिवसानंतर किंवा 2-3 दिवसानंतर मात्र जरूर हा फॉर्म भरा सगळ्यांनी. IBPS एक्झामची तयारी करणारे, SSC ची एक्झामची प्रिपरेशन करणारे, बाकीच्या सगळ्या एक्झामची
प्रिपरेशन करणार आहे, स्टेट एक्झामच्या सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे. 1 महिन्याचा वेळ आहे मित्रांनो, 13 ऑक्टोबर लास्ट डेट आहे. ठीक आहे. आता तुम्हाला जर का काही करेक्शन करायचं आहे तर विंडो ओपन असेल 16 ऑक्टोबर पासून ते 25 ऑक्टोबर पर्यंत. काही करेक्शन असेल तर करून घ्या. असं ते आता मित्रांनो काही महत्त्वाच्या ज्या पोस्ट आहेत, ज्या खूप पॉप्युलर पोस्ट आहेत एनटीपीसीच्या आणि रेल्वेच्या, एनटीपीसीच्या माध्यमातून होणाऱ्या या रेल्वेच्या, त्याच्यामध्ये मित्रांनो चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट इतक्या पदांसाठी जाहिरात मित्रांनो 8113 इतक्या जागांसाठी. ठीक आहे. पुढे बघूया मित्रांनो, वेगवेगळे झोन्स आहेत, जागा किती आहेत, कोणत्या कोणत्या पदासाठी, पोस्टच्या जागा किती आहेत सॉरी ते बघूया मित्रांनो. बघा मी आता सांगितल्याप्रमाणे चीफ कमर्शियल तिकीट सुपरवायझर लेवल 6 आहे, 35,400 इनिशियल पेमेंट आहे. वयाची अट 18 ते 33 वर्ष मित्रांनो तिथे आहे. आणि एज ऍप्लिकेशन टू दिस ईएमएस ओके ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो प्रत्येक याची जे आहे ना वय जे आहे ना कोविडमुळे 3 वर्षही वाढून देण्यात आले आहे. म्हणजे थोडक्यात 18 ते 36 वर्ष वय आहे. 1736 इतक्या जागा मित्रांनो या पहिल्या पोस्टच्या आहेत. स्टेशन मास्टर 6 लेवलची एक्झाम आहे, 18 ते 36 वय, 994 इतक्या जागा. गुड्स ट्रेन मॅनेजर मित्रांनो 3144 जागा आहेत. वय सगळ्यांचं सारखं आहे इथे याच्या 5 पोस्ट साठी. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्टची जी पोस्ट आहे मित्रांनो 1507 इतक्या जागा याच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो सिनियर क्लर्क कम टायपिस्ट 732 जागा आहेत. अशा सगळ्या मिळून या 8113 जागांसाठीची ही बंपर म्हणायला हरकत नाही अशी भरतीची जाहिरात मित्रांनो ही आहे. ठीक आहे. पुढे बघूया आता क्वालिफिकेशन बघूया मित्रांनो. क्वालिफिकेशन बद्दलचे इन्फॉर्मेशन इथे काय आहे ते बघूया मित्रांनो. बघा इम्पॉर्टंट इन ऑनलाइन रजिस्ट्रेशन सबमिशन ऑफ एप्लिकेशन कैंडिडेट वेटिंग फॉर फायनल रिजल्ट्स एज्युकेशन शुड नॉट अप्लाय. ओके ठीक आहे मित्रांनो. बघा इथं खूप महत्त्वाचं दिलं आहे, महत्त्वाचं आहे क्वालिफिकेशनच्या बाबतीतला एक महत्त्वाचा पॉइंट आहे जो मी मुद्दामून इथं तुम्हाला नमूद करतोय आणि त्याला अंडरलाईन करतोय. ते असं आहे की कॅन्डिडेट शुड एन्श्योर दॅट they fulfill all eligibility conditions prescribed for the post as on the closing date of online registration. 13/10/2024 ला लास्ट डेट आहे आणि त्या डेट पर्यंत तुमच्याकडे हे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे लिहिलेलं आहे म्हणजे थोडक्यात ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट झालेलं असलं पाहिजे. त्याच्यानंतर जर का तुमच्याकडे डिग्री या तारखेच्या नंतरचा तुमचा रिझल्ट जर का असेल फायनल रिझल्ट तर मग मात्र मित्रांनो तुम्हाला अप्लाय करता येणार नाही, तुम्ही त्याला एलिजिबल नसाल. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. जाऊया त्याच्यामुळे फॉर्म भरायच्या आधी हा सगळा व्यवस्थित जे नोटिफिकेशन आहे ते वाचून घ्या जेणेकरून कसल्या प्रकारची अडचण येणार नाही. ठीक आहे. बघूया मित्रांनो आता बाकी खूप वेगवेगळे त्याच्यात डिटेल्स इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो 1/3 इतकी निगेटिव्ह मार्किंग आहे. CBT 1 CBT 2 या एक्झाम साठी डिटेल इन्स्ट्रक्शन्स आहेत वेगवेगळ्या बाबतीतले. वॅकन्सीज मी आता सांगितलं त्या वॅकन्सीज 8113 इतक्या वॅकन्सीज आहेत. मेडिकल स्टँडर्ड आहेत वेगवेगळ्या पोस्ट साठीचं तेही तुम्ही एकदा नीट वाचून घ्या. मला वाटतं तुम्ही सगळे त्याच्यात एलिजिबल आहात. एज लिमिट 18 ते 36 वर्ष आहे. कोविडच्या कारणाने ते 3 वर्ष मित्रांनो काय केलेलं आहे सगळ्यांना वाढवून दिलेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया आता याच्यात 18 ते 36 मध्ये सुद्धा जे एज रिलॅक्सेशन जे कायम
नेहमीप्रमाणे असतं SC ST आणि OBC कॅन्डिडेटसाठी ते ॲज पर रूल हे आहेच. OBC 3 वर्ष, SC ST कॅन्डिडेट 5 वर्ष आणि बाकीचे सगळे याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे मित्रांनो. पुढे बघूया. महत्त्वाचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन मित्रांनो मी आता सांगितलंय की तुम्हाला डिग्री कंप्लीट पाहिजे, कारण ग्रॅज्युएट पोस्ट लेवलच्या या एक्झाम्स हे या सगळ्या पदं आहेत, पोस्ट आहेत. आणि मित्रांनो यासाठी जी फी आहे ती बघा, इकडे बघूयात आपण. 500 रुपये फीस आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यातले 400 रुपये जे आहेत ते रिफंड होणार आहेत. फर्स्ट स्टेज CBT ला जेव्हा तुम्ही अपियर झाल्याच्या नंतर या 500 पैकी 400 रुपये मित्रांनो तुम्हाला काय होणार आहे, रिफंड होणार आहेत. त्याच्यानंतर SC ST कॅन्डिडेट, एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट, PWBD, फिमेल, ट्रान्सजेंडर इतके जे कॅन्डिडेट आहे, इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासेस, त्यांच्यासाठी फी 250 रुपये आहे. आणि हे 250 रुपयाच्या 250 रिफंड होणार आहे फर्स्ट स्टेज CBT ला जेव्हा तुम्ही अपियर व्हाल त्यावेळेस. ठीक आहे. बघूया पुढे जाऊया. क्लोजिंग डेट मी आताच तुम्हाला सांगितलेली आहे, त्याच्यावर फार पुन्हा 15 ऑक्टोबर ची ती डेट आहे, लक्षात ठेवा. क्लोजिंग डेट. EWS च्या कॅन्डिडेटसाठीचे इन्स्ट्रक्शन्स आहेत. एक्स सर्व्हिसमनच्या इन्स्ट्रक्शन मित्रांनो इथं आहेत. भरपूर मोठे नोटिफिकेशन आहे, फास्ट आपण त्याला पुढे जाऊया. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फॉर सर्विंग एम्प्लॉईज साठी महत्त्वाचं असणार आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट प्रत्येकाला लागणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. फर्स्ट स्टेज CBT एक्झाम कशी होणार आहे, तर ऑनलाईन एक्झाम आहे, मी आताच आधी सांगितलंय. CBT 1, CBT 2. आता याच्यामध्ये जी CBT 1 आहे मित्रांनो ही 90 मिनिटाची आहे. त्याच्यात जनरल अवेअरनेस, मी याच्याबद्दल कालच एक व्हिडिओ केला मित्रांनो, YouTube चॅनलला आहे बोर्डेस करियर अकॅडमीज, तो बघून या. त्याच्यानंतर जनरल अवेअरनेस मध्ये कोणकोणते त्याच्यात पुन्हा वेगवेगळे सब्जेक्ट आहेत ते मी सगळं सांगितलेलं आहे. मॅथमॅटिक्स 30 आहे, जनरल इंटेलिजन्स 30. प्रश्न मित्रांनो आहे असे 100 प्रश्न आहे, 90 मिनिटाचा वेळ आहे इथे. त्याच्यानंतर मित्रांनो जे स्क्रायबर असेल त्यांना 120 मिनिटाचा वेळ आहे. ठीक आहे. देर विल बी निगेटिव्ह मार्किंग, 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. फर्स्ट स्टेज क्लिअर झाल्याच्या नंतर किंवा याला क्वालिफाय झाल्याच्या नंतर मित्रांनो सेकंड स्टेजला CBT 2 ला तुम्ही जाणार आहात, त्याच्याबद्दल माहिती द्या. आता सिलेबस दिलेला आहे, त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ आपण करणारच आहोत, तेव्हा तुम्हाला तो सिलेबस ही माहिती आहे. CBT 2 बघा मित्रांनो इथे CBT 2 जी आहे ती 90 मिनिट ड्युरेशन आहे. 50 प्रश्न आहेत जनरल अवेअरनेसचे. इथे क्वेश्चन्स वाढले जनरल अवेअरनेसचे. 35 मॅथमॅटिक्स आणि 35 इंटेलिजन्सचे आहेत. जनरल इंटेलिजन्स 120 प्रश्न टोटल आहेत मित्रांनो आणि 90 मिनिटाचा वेळ आहे. स्क्रॅप जर असेल तर 120 मिनिटाचा वेळ आहे. याचाही सिलेबस दिलेला आहे, त्याच्यावर नंतर डिस्कशन मित्रांनो आपण करणारच आहोत. ठीक आहे. स्किल टेस्ट होणार आहे, टायपिंग स्किल टेस्ट आहे. या स्किल टेस्ट बद्दल ही वेगळा व्हिडिओ, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मित्रांनो. आणि आता इथे बघा स्किल टेस्ट जी होणार आहे ना ती कोणकोणत्या पदासाठीची स्किल टेस्ट आहे ते आपण बघूया मित्रांनो. आता जी स्किल टेस्ट होणार आहे ना ती सीनियर क्लर्क कम टायपिस्ट जी लेवल 5 आहे त्याच्यासाठी टायपिंग स्किल टेस्ट असणार आहे. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट लेवल 5 आहे ही टायपिंगची स्किल टेस्ट तिथे असणार आहे. आणि स्टेशन मास्टर जी आहे 6 लेवल ची जी एक्झाम आहे मित्रांनो, लेवल त्याचे 6 आहे. कम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्ट. ओके. या पद्धतीचे या स्किल टेस्ट आहेत. नॉर्मलायझेशन नक्कीच होणार आहे, कारण आता नंबर ऑफ शिफ्ट्स खूप आहेत. नॉर्मलायझेशनचा खूप फायदा पण होतो मित्रांनो, पण तेव्हाच जर का ॲक्युरसी तुमची बऱ्यापैकी 95% प्लस जर का असेल किंवा 90 प्लस असेल तर नॉर्मलायझेशनचा बऱ्यापैकी फायदा होताना बऱ्याच कॅन्डिडेटला दिसतो आहे, याच्या आधी पण आणि बाकीच्या एक्झाममध्ये. ठीक आहे. पुढे जाऊया. काही आहे का महत्त्वाचं ते बघूया. ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना काय काय काळजी घ्यायची आहे, डॉक्युमेंट्स बद्दल पण माहिती दिलेली आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर म्हणजे रिजेक्ट नको व्हायला है ना. तर मला असं वाटतं की महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते सगळे आपण कव्हर केलेले आहेत मित्रांनो.
आणि बाकीची डिटेल सिलेबस, टायपिंग टेस्ट, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याच्याबद्दलचं इन्फॉर्मेशन, त्याच्यासाठी एक सेपरेट मित्रांनो एक व्हिडिओ मी करणार आहे. त्यावेळेस तुमचे सगळे डाऊट्स मित्रांनो काय होतील, क्लिअर होतील. तर असं हे RRB NTPC ग्रॅज्युएट लेवल पोस्ट साठीचं फुल नोटिफिकेशन, त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे. मित्रांनो पुन्हा आठवण देतो, बोर्डेज करिअर अकॅडमीची जी बॅच आहे ऑफलाईन बॅच, ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे. 10 सप्टेंबर पासून सगळं कव्हर त्याच्यात व्यवस्थित केले जाणार आहे. एक जागा 8113 पैकी आपली फिक्स करा आणि बोर्डेज करिअर अकॅडमीला लवकरात लवकर व्हिजिट करून डेडिकेटेड कोचिंग. थांबतो इथेच. जय हिंद, जय महाराष्ट्र.